तर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुंबईकरांना चांगलंच झोडपलेलं आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांचे महापालिका आयुक्तांना तसे निर्देश आहेत। सकाळच्या सत्रात आलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप घरी सोडा असे आदेश आता जारी करण्यात आलेले आहेत। मुंबईतील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात मुसळधार पाऊस, तर मुंबईला पुढील 48 तासांकरता रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। 2006 नंतर वरई नाक्यावर पहिल्यांदा पाणी साचलेलं आहे। मुंबईत पुढील 48 तासांकरता रेड अलर्ट आता जारी करण्यात येतोय। या सगळ्याचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। आता आपण आहोत वरळी नाका परिसरात आणि वरळी नाका परिसरात 2006 नंतर पुन्हा एकदा पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालंय। तब्बल जवळपास 22 वर्षांनी इथे पाणी तुंबलेलं पाहायला मिळतंय। याआधी जेव्हा पाणी तुंबलं होतं ते 26 जुलै 2006 रोजी पाणी तुंबलेलं होतं। खरं तर इथे सक्शन पंप सध्या लावण्यात आलेले आहेत, मात्र पावसाचा जोर इतका मोठ्या प्रमाणात आहे की हे सक्शन पंपाचा देखील काहीच फायदा होत नाहीये। खरं तर आपण बघतोय की गुडघ्या एवढं पाणी जे आहे ते इथे साचलेलं आहे। या व्यतिरिक्त वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। वाहतूक वाहनं जी आहेत ती संथ गतीने चालताना पाहायला मिळतात। लांबच्या लांब ज्या रांगा आहेत वाहनांच्या त्या लागलेल्या इथे पाहायला मिळतात। एकंदरीतच मुंबईचं जनजीवन कुठेतरी विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय आणि हा पाऊस जो आहे हा पडतोच आहे। खरं तर रेड अलर्ट जो आहे पावसाचा तो देण्यात आलेला आहे। मुंबई महापालिकेकडनं हा रेड अलर्ट जो आहे पावसाचा तो देण्यात आलेला आहे। आणि आता आपण बघितलं तर आता या क्षणी मोठ्या प्रमाणात वारा आणि पाऊस सुरू असल्याने मोठी तारांबळ जी आहे ती उडताना पाहायला मिळते आणि जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।